विचारा. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात. काय प्रतिक्रिया? या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी यांनी एक कौशल्य विकास केंद्र जे तयार केलेलं आहे, त्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन मुंबई शहराच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडेजी आणि महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या हस्ते आज पार पडलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरातील आणि सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींकरता हा एक खूप चांगला उपक्रम आहे, जेणेकरून ॲडेड स्किल्स या आपल्या इकडच्या तरुण तरुणींना या ठिकाणी शिकता येतील आणि या तरुण तरुणींना एम्प्लॉयबल करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी घेतलेलं एक फार मोठं पाऊल आहे. त्यासाठी मी आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो. संजय राऊतांनी टीका करताना असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की भरपूर पाणी प्या, पण 17% केवळ पाणी पुरवठा असताना अशा पद्धतीनं हे कसे काय सांगू शकतात आणि पाणी प्यायचं आणि मग त्यामुळे इंधन बनवायचं का, असाही टोला त्यांनी. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. विधान परिषदेच्या सीएनजीच्या दरात वाढ झालेली आहे, पेट्रोल महागलंय, डिझेल महागलंय, यामध्ये आता पाणी इंधन करायचं का असं मी आधी जे सांगितलं ते तुम्ही कदाचित ऐकलं नाही की महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता किंवा माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ घालवण्याची आवश्यकता मला वाटत नाही. विधान परिषदेत देशात लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, आर्थिक बुक बघून इंधन देण्यात येत आहे. ज्या काँग्रेस पक्षाला आता लॉक लावण्याची वेळ आलेली आहे त्या काँग्रेस पक्षाचे नेते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशाचं लक्ष हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींकडे लागलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी कशा प्रकारे या जगामध्ये सुरू असलेल्या फ्युएल क्रायसिसमधनं भारताला यशस्वीरित्या बाहेर काढत आहेत. त्याकरता या देशातली 140 कोटी जनता मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विधान परिषदेसाठीच्या चर्चा ज्या आहेत जयंती आहे. जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे. ते म्हणतात की काही जण स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टीका करतात, त्यांना सावरकर हे कळलेच नाही, काँग्रेसला सोडाय असं सांगायचं नाही. आता त्यांनी कोणाला टोळा लगावला हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल. याचं उत्तर मी कसं देईन. परंतु की जाती जातीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे खरे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किती लोकांना कळले आहेत हा खरा तर प्रश्न आहे. की त्यांना आम्ही सांगितलं होतं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे. आणि त्यामुळे सावरकरांनी हिंदुत्वाचा ज्वलंत विचार पुढे करून या संपूर्ण देशाला एक करण्याचं काम केलं. मग याच्यामध्ये भाषेच्या आधारावर, प्रांताच्या आधारावरती, प्रदेशाच्या आधारावरती कोण समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आपल्या राजकारणासाठी प्रयत्न करत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उघड आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अनेक लोकांना शिकण्याची, वाचण्याची आणि जगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. विधान परिषदेच्या जागा देऊन अनेक दिवसांपासून राजकारण आणि चर्चा सुरू आहे. त्यातच ठाण्यामध्ये नेमकं काय चालू आहे हे कळत नाहीये. एकीकडे क्षितिज ठाकूरसाठी शिंदेची शिवसेना पुढे, तर भाजप राजीव पाटलांसाठी पुढे. नेमकं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही युती आपापसामध्ये चर्चा करून व्यवस्थितरित्या या ठिकाणी जागा वाटप करून याच्यातनं मार्ग काढेल. यामध्ये काही लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, त्यांना पूर्ण शेवटी हाताशी भोपळाच लागणार आहे एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो. सुधार समितीमध्ये काही ठराव आले होते. 6 पैकी 4 ठराव जे आहेत त्या ठरावांना ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केला होता. आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर ते फेरविचारासाठी पाठवलेले आहेत. याच्यात हे बघा, ज्यांनी 25 वर्ष मुंबई शहराला लुटलं, मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला, मराठी माणसाला उल्लू बनवलं, मराठी माणसाच्या नावावरती या मुंबई शहराच्या तिजोरीवरती डल्ला मारला, यांच्याकडनं आम्हाला शिकण्याची आवश्यकता नाही. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देत असतात. देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असून या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये
कुठलीही चुकीची गोष्ट ही ते होऊ देणार नाहीत. उद्या मी जरी चुकीचा वागलो तरी मलाही घरी पाठवण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री करतील. आणि त्यामुळे कुणी टीका केली किंवा कुणी प्रेस कॉन्फरन्स घेतली किंवा कुणी काय उपदेश दिले याच्याकरता ते प्रस्ताव परत पाठवण्यात आलेले नाही आहेत. ते प्रस्ताव फेर विचाराकरता परत पाठवण्यात आलेले आहेत. त्या प्रस्तावांवरती पूर्णपणे माहिती घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास करून मुंबईकरांच्या हितामध्ये जे असेल अशाच प्रकारचा निर्णय महायुतीच्या मार्फत या ठिकाणी घेतला जाईल. त्यामुळे मुंबई शहराला विकणाऱ्यांकडनं उपदेश घेण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. यालाच जोडून आहे की मिलिंद नार्वेकर म्हटले की मी माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच हे प्रस्ताव मागे घेण्यासाठी मग सांगितलं. मी तुम्हाला जे सांगितलं तेच मिलिंद नार्वेकर सांगतायत. याचाच अर्थ हा होतो की सन्माननीय मुख्यमंत्री जातीनं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात. मुंबई शहराकडे त्यांचं बारीक लक्ष आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरजींनी हे तुम्हाला सांगण्याच्या ऐवजी त्यांच्याच पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना ही गोष्ट सांगावी आणि समजावून सांगावी की कशा प्रकारे मुख्यमंत्री मुंबई शहराला पुढे घेऊन जात आहेत. मनोज जरांगे 30 तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेत आता नुकतीच पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. पुन्हा एकदा मराठा समाजासाठी आंदोलन करतील असं ते म्हणतात. हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे. आणि त्यामुळे एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं न्याय कोणी मिळवून दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीच हा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. ज्यामुळे असंख्य मराठा तरुणींना या ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण प्राप्त झालेलं आहे. ते देवेंद्रजींच्या प्रयत्नांमुळे प्राप्त झालेलं आहे. सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो. ती थुंकी आपल्यावरती परत येत असते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं नाही ना आंदोलन करायला. आणि त्यामुळे पहिलं तर ते कशा करता आंदोलन करतायत याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं. मागच्या वर्षी शासनाने जो GR काढला होता तो GR कसा योग्य आहे, तो GR कसा जस्टिफाईड आहे हे त्यांनी वारंवार मीडियाच्या समोर प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन सांगितलेलं आहे की कशा प्रकारे मराठा समाजाला न्याय मिळालाय. 8 महिन्यापूर्वी सरकारने काढलेला GR हा जस्टिफाईड होता आणि तो जर योग्य होता मग आज आंदोलन करण्याचं कारण काय याचं उत्तर त्यांनी द्यावं. पण एकीकडे आंदोलन आहे, दुसरीकडे खरीप हंगाम चालू होतोय, डिझेलची समस्या आहे, त्याच्यामध्ये हे आंदोलन होताना बघायला मिळतं. तरुण मोठ्या प्रमाणात हे आंदोलनात उतरतील असं वाटतंय. त्याचे परिणाम शेतीसाठी देखील होतील असं वाटतंय. आता सर्वांचं लक्ष हे खरं तर पावसाकडे लागलेलं आहे आणि सर्वांचं लक्ष या जगामध्ये फ्युएल क्रायसिस किंवा एनर्जी क्रायसिस कुठल्या दिशेने जाते, युद्ध कधी थांबतं, युद्धामध्ये तोडगा कधी येतो याच्यावरती संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय, देशाचं लक्ष लागलंय, महाराष्ट्राचं आणि मुंबई शहराचंही लक्ष लागलेलं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हे या दोन्हीकडे लक्ष ठेवून या देशाला आणि महाराष्ट्राला याच्यातून कसं पुढे न्यायचं याकडे. त्यामुळे माझी काही लोकांना विनंती आहे की देशाच्या हितामध्ये कृपया करून देवेंद्रजींचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हेही विसरू नका की चक्रव्यूह भेदणारा हा अभिमन्यू आहे, चक्रव्यूहामध्ये फसणारा अभिमन्यू नाही. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेशबंदी घोषणा करण्यात आलेली आहे. दिवशी ही घटना घडली. दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलेलं नाही, शिवसेना तर मला एकच माहिती आहे. दुसरा जो आहे तो एक गट आहे, उबाटा गट आहे. आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाणारी एकच शिवसेना आहे ज्याचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आहेत. आता दुसरा जो एक गट आहे त्या गटानं तर या संपूर्ण मुंबई शहराला आजूबाजूच्या परिसराला MMRला हिरवं करण्याचं काम हे त्यांनी जे सुरू केलं होतं. त्यामुळे ते कशासाठी आंदोलन करतात हे मला माहीत नाही. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव हे सरकार होऊ देणार नाही. आणि विशिष्ट प्रकारच्या समाजाचा सण आहे म्हणून तुम्ही किल्ल्यावर जाऊ नका किंवा इथे जाऊ नका अशा प्रकारे कोणी सांगू शकत नाही. विधान परिषद इबोलाच्या संदर्भात काही सतर्कता घेण्यात आलेली आहे आणि कस्तुरबा इथे विलगीकरण कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. इबोलाच्या संदर्भात पूर्ण माहिती मी आता घेतलेली आहे.
एक रुग्ण जो आहे तो सापडलेला आहे आफ्रिकेमध्ये. त्या संदर्भामध्ये आता पुढे जाऊन ह्याचा त्रास जो आता आपल्या मुंबई शहरामध्ये बऱ्यापैकी परदेशी नागरिक येतात, बऱ्यापैकी इकडून परदेशी नागरिक जातात, त्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त वाढू नये याची सतर्कता आपण सगळ्याच रुग्णालयाला, कस्तुरबा रुग्णालय असेल किंवा इतर रुग्णालयाला आपण घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे त्याच्यावरती पूर्ण पाहणी आणि त्याच्या बाबतीत सगळी व्यवस्था करण्याचं काम हे मुंबई महानगरपालिका जातीने करते. नाही, आता सध्या काहीच घाबरण्याचं कारण नाही. उगीच आपण कुठलंही महापौर म्हणून पण माझं त्याविषयी हे बरोबर ठरणार नाही. उगीच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, घाबरण्याचं वातावरण तयार करण्याचं काहीही कारण नाही आहे. आपली यंत्रणा सज्ज आहे. मुंबई महानगरपालिका पूर्ण जातीने काम करते. असे काही आदेश दिले तर रुग्णालय बीएमसीच्या अंडर नाही, आता तसंच मुंबईमध्ये आता सध्या तसा काहीच विषय नाही आहे. फक्त त्याचा प्रादुर्भाव किंवा येणारे नागरिक परदेशी त्यांच्या माध्यमातून मुंबईला ह्याचा त्रास होऊ नये. कारण मुंबईमध्ये ही मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे, बऱ्यापैकी परदेशी नागरिक येत असतात, त्याची काळजी आपण फक्त घेतो. आज 27 तारीख आहे, 31 तारखेपर्यंत नालेसफाईची लास्ट डेडलाईन हां. आहे. काय परिस्थिती आपण असणार हो आपण नालेसफाईच्या? सगळ्या झोन 5 जो आहे तो आता बऱ्यापैकी तोही एका चांगल्या टप्प्यावरती आलेला आहे. बाकीचे आपण जवळपास 70-75% पोहोचलो आहे. 80% आपण कंप्लीट करतोच आहे. काही ठिकाणी 80% कंप्लीट झालेले सुद्धा आहे. 80%च्या वर गेलेली आहे सफाई. आता जो मी जाऊन तिकडे पाहणी केली तर तो फ्लोटिंग गाळ आहे तो दिसतोय. अदरवाईज जो डेप्थ क्लिनिंग आपण बोलतो ती संपूर्ण साफ झालेली आहे. फक्त या नालेसफाईंवर जी टक्केवारी सांगितली जाते, तुम्ही दौरे करता, तुम्ही एक टक्केवारी सांगता, ते स्थायी समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडून एक वेगळी बातमी येते आणि यातच विरोधी पक्ष म्हणते की जेवढी सांगितली जाते तेवढी झालीच नाही. नेमकं किती एकंदरीत आकडेवारी मी पुन्हा सांगते विरोधी पक्षाला पण की त्यांनी विरोधात जाण्यापेक्षा मुंबईच्या या नालेसफाईवरती जास्त लक्ष द्यावं. आपल्याला मुंबईकरांना बिफोर मान्सून आपल्याला मुंबईकरांना दिलासा द्यायचा आहे. मुंबईची तुंबई होऊ नये किंवा मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचू नये ह्यावरती आपल्याला काम करायचं आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कदाचित ते कामच असेल प्रत्येक वेळा विरोध दाखवणं. परंतु मला असं वाटतं आम्ही अतिशय सकारात्मक, व्हेरी मच पॉझिटिव्हरित्या आम्ही या ठिकाणी प्रत्येक नाल्यावरती आम्ही जाऊन काम करतोय. आमचे संपूर्ण नगरसेवक असतील, सगळे कमिटीचे अध्यक्ष असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, सर्व उपमहापौर असतील, मी स्वतः असतील, आम्ही सर्वजण जाऊन व्यवस्थित नालेसफाईची पूर्ण माहिती आम्ही घेतोय.